बघितलं ना आल्यात कशासाठी हे करतं तर खाऊन मोकळं झालं, तोंड माकडासारखं करून पण मोकळं झालं. देवड साप बघा हे बघा. आणि इथं बघा देवड आहे. देवड नाही नाही हे नसतं अजिबात विषय. पाऊस बघा मागं माझ्या केवढा पाऊस आलाय, भिजणार आहे चांगला आम्ही. तामिनी घाट बघा. बघा हा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे आहे आणि त्याच्या अलीकडेच हे गाव आहे वैजनाथ. त्याचा बोर्ड सुद्धा लागला इथं आणि तिथं हा रोड दाखवतोय सुरगडचा. हा रोड आहे. तर चला जाऊन पाहू आपण त्या वैजनाथ गावापासून. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकन ते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता आपण आलोय सुरगड किल्ला पाहायला, जो कोकणमध्ये येतो, रायगड जिल्ह्यामध्ये. आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत दत्ता भाऊ आहे, काने काका आहे आणि पहिल्यांदाच आपल्याला जॉईन केलंय मित्र आहे माझा गणेश. तर त्याचा एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्याबद्दल तो आपल्याला माहिती सांगाल नंतर थोडक्यामध्ये. तर चला असे 4 जण आलोय आपण, त्याच्या गाडीमध्ये आलोय. तर जाऊ आधी आपण पायथ्याच्या गावापाशी. वैजनाथ नाव आहे गावाचं आणि मग किल्लावर एक्सप्लोर करूयात. हे बघा समोर किल्ला आहे आणि हे गाव आहे वैजनाथ. इथे गाडी पार्क केली आपली आणि समोर महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे. तो बोर्ड पण लावलेला आहे आणि इथून आतून जायचं आपल्याला चालत आता गडावरती. असं आहे कोकणातला रोड. हे अशा प्रकारचं कंपाऊंड करतात बघा शेताला. आतमध्ये ना कुठलं जनावर नको जायला किंवा साप वगैरे पण जात नाही याच्यामुळे आतमध्ये. आणि हे बघा माझ्या पाठीमागं सुरगड. गावापासून थोडं लांब आलो ना या अशा प्रकारची वाड दिसते आपल्याला. आणि इथं बोर्ड पण लावलेले आहेत, 2 बोर्ड आहेत. ते असं नदीमधून रोड जाताना दिसतो. तर इकडनं जायचं आपल्याला सुरगडावरती. आपले देवड साप बघा हे बघा गेले या पट्यात कसा चाललाय गेला आपलं साप. हां बराच मोठा आहे. तो किती आणि इथं बघा देवड आहे. देवड
विचार नाही नाही ना, हे नसतं अजिबात विषय. बघा किती साप आहे तिथे या विहिरीमध्ये. इथं विहीर आपल्याला दिसली आणि समोर हा किल्ला. त्याला कॉल काढते. हे बघा असे पाट्या लागलेल्या आहेत. हा रोड आहे सरळ. हा समोर किल्ला. आता आपल्याला साप दिसलेले आहेत. एक नाही, दोन नाही, तब्बल बरेच होते. तर जाताना जरा काळजी घेऊनच जावं लागणार आहे. खाली बघून दत्ता आहे सोबत म्हणून काय काळजी नाही. असे प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावलेले त्यांची. दत्ता सफेद मुसळी बघ. आलोय बरंचसं जवळ. इथं एक बोर्ड लावलाय किल्ल्याचा. आणि ते आपले असे बोर्ड खूप आहेत. त्यामुळं इथल्या गावकऱ्यांनी हे खूप चांगलं कार्य केले. सूरगड येथील जर का कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल ना, तर त्यांना एक विनंती आहे माझी की त्यांनी ना एक QR कोड सुद्धा लावावा. कारण कार्य चांगलं करत आहे. त्या QR कोडवरनं लोक तुम्हाला आहे ना, जे शिवप्रेमी आहेत ते तुम्हाला पैसे पाठवतील जरूर. या साईडला एक अनसाई मातेचं मंदिर आहे या बाजूला. तर ते पाहू आपण. अनसाई मातेचं आणि एक मारुतीचं शिल्प आहे कुठं, तर ते पाहूयात आपण. या इथं बोर्ड पण लावलाय मारुती शिल्प. ते ह्या साईडला आहे ते. हे असा रोड आहे. आतमध्ये आलोय आपण तिथं मंदिरापाशी अनसाई देवीच्या. तर जिथं तो आपल्याला बोर्ड लागला ना, तिथनं बरंच आत आहे. तर तुम्ही येणार असेल तर जरा विचार करून यायचा. थोडं लांब आहे. आणि इथं आपल्याला एक शिवकालीन तोफ पाहायला भेटली. हे बाई तोफ पाहिली आपण आता. आणि हे ते मातेची मूर्ती जी आपण पाहायला आलो इथं. बघा काका आपले येतात चालत चालत. आणि आलोय गडाच्या अगदी पायथ्याजवळ म्हणायला हरकत नाही. इथे आलोय. मोठे मोळ आहेत. आगी मूळ आहे सगळ्यात मोठं. इथनं मधनं जायचे बहुतेक चिमणी क्लाइंब करून. 6 किल्ला आहे बघा. कोकणातले किल्ले आहेत ना, बरंच दमछाक करणार आहेत. कारण पूर्ण दमट वातावरण आहे आणि वारा अजिबात नाही. नाही बघा असं. आता बहुतेक या पायऱ्या संपल्यानंतर पुढे ना पूर्ण कडा आहे ना, आपल्याला चिमणी क्लाइंब करून चालायचं आहे वाटतं. तिथे गेल्यावरतीच करायचं आपल्याला. हे बघा ह्या पायऱ्या चढलो आपण आत्ताच वरती. पूर्ण कडा आहे हा. लांब लचक आहे खूप. आणि इथे एक गुहा दिसली जाताला. खात्री करून घेतोय आतमध्ये काय आहे का. आणि आता थोडासा रिस्की पाहिजे कारण रोप लावलेला आहे ऑलरेडी यांनी.
पण तो इथून असं चालत जायचं आहे आपल्याला. एकदम छोटासा पॅच आता हा. आणि वरनं इकडं रोप आहे बघा. तर हा एवढा आता अवघड पॅच चढून जायचं आहे वरती आपल्याला. तर शक्यतो प्रयत्न करतो मी व्हिडिओ बंद ठेवायचा. अवघड आहे खूप, कारण हा काय तर काय झालं डायरेक्ट खाली तिकडं. तर बघू पहिलं गुहेचा काय विषय. डायरेक्ट खाली आहे. थोडासाच पॅच आहे पण जरा रिस्की आहे. कसं नाही मी तुला हातला, मी खडकाला हात लावतो त्या शेजारच्या. इथं झिजून तुटली दोरी. आलोय वरती आपण. हा क्लाइम जरा थोडा अवघड आहे. हा करून जायचं आहे आपल्याला. कॅमेरा बंद करतो आता मी. हे बाय होळीमधनं वरती चढून आलो आपण. आणि इथं हा बहुतेक महादरवाजा असावा मॅपमध्ये दिल्याप्रमाणे. माहिती आहे किल्ल्याची. आणि जवळच त्याच्या हनुमान शिल्प. तर ह्या बाजूने जाऊन पाहू पहिलं आणि नंतर उतरताना या बाजूने आपण जाणार आहे. तर आपले काका आहेत त्या बाजूने आलो आपण. आणि इथे एक नामशेष झालेला वाडा पाहायला भेटला आपल्याला. तिथे एक पाण्याचा टाका आहे, ते जाताना पाहू आपण. हे बघा तैल बैल किल्ला. आणि त्याच्या अलीकडे जो दिसतोय ना हा सुधागड आहे. हा तैल बैल आहे. आणि त्याच्या समोर ह्या साईडला कुठेतरी हा जो आहे ना बहुतेक हा इथे या साईडला कुठेतरी तिथं घनगड आहे. इथं आपण वाडे वगैरे पलीकडचा वाडा पाहिला. इथं पण असे छोटे छोटे वाड्याचे अवशेष आहेत. इथं एक आहे. पाऊस बघा किती मोठा पडतोय त्या साईडला. सगळा बराच मोठा पाऊस पडतोय इथं. एवढ्या भागात पडतोय. या साईडने आलाय तो. आपल्यापाशी पण थोडा थोडा पडतोय. इथं वरती आलो. इथे काहीतरी वाड्यासारखं दिसलं आपल्याला. आणि ह्या बाजूने वरती जायचंय. तर चला वरती जाऊन पाहू काय आहे ते. दारुगोळा कोठार. आणि त्याच्या शेजारी इथे जवळ हे शिव मंदिर आहे. तोडफोड झाली आहे पिंडीची पूर्ण. बघा इथं पिंड आहे. आणि इथं पण मूर्ती आहेत देवीच्या सुंदर अशा कोरीव.
पाऊस बघा मागं माझ्या केवढा पाऊस आलाय. भिजणार आहे चांगला आम्ही. हे मंदिर पाहिलं आपण शिवाचं. आणि हे दारू कोठाळ. आणि आता पुढे काय ते पाहू जाऊ. इथं पाहिलं आपण कोठार. आणि थोडंसं वरती आलो. इथं हे पाच सिंहासना टाईप बनवले. डाव्या साईडला आपल्याला ही 2 कोरीव अशी दगडामध्ये पाण्याची टाकी पाहायला भेटली. इथं एक पुरातन काहीतरी भांड्यासह दगड आहे बहुतेक. तर पण कोरीव पाण्याची टाकी दिसते ती पण जाऊन पाहू आपण. ते खाली जे गाव दिसते ना इथून आलोय आपण. तिथे गाडी पार्क केलेली आहे. हे खडकावरचे वाड्यांचे अवशेष बघा कसे राहिलेत. पूर्ण खडक आहे. ते पूर्णपणे त्याचा हे करून याच्यामध्ये असे दगड ठेवायचे. आणि हे खांबासाठी बघा पूर्ण अवशेष त्याचे आहेत. छोटंसं पाण्याचा डाग आहे. आणि या साईडला पाण्याची टाकी आहेत. इथे एक अशी 3 टाकी पाहिली आपण. आणि पलीकडची ती 2 छोटी अशी 5 टाकी तिथं पाण्याची. ही बहुतेक सदर असावी. राज सदर. राज सदर तुम्हाला म्हटलं ना. काय बघा ही राज सदर. तुम्हाला सर्वांना माहिती आहे राज सदर बद्दल. जर एखादी काहीतरी महत्वाची बातमी आली आता ही किंवा काय महत्वाची मीटिंग असेल, काय सांगायचं असेल किंवा जो काय सार असेल आजूबाजूचा गोळा केलेला, त्याबद्दलच्या सर्व बैठकी इथं व्हायच्या. आणि इथं हे तोफा पाहायला भेटतात आपल्याला. राज सदरवरती. आणि आता पुढं अजून काय देतो पाहू आपण. तिकडे मोठी भिंत दिसते आपल्याला. हे बघा ही पाहिली आपण राज सदर. आणि त्याच्याबरोबर ह्या साईडला खाली आहे ना मोठं सरळ असा आडवं पाण्याचा टाक आहे. पूर्ण असा आडवं आहे पार तिथपर्यंत आहे. मोठा असा आतमध्ये खांब वगैरे असणार त्याला अंदाज लावतोय आपण. कर्दीचं पायरे दिसते ते सरळ असा जे टाका. असे बरेच टाके आपण पाहिले. मागचा व्हिडिओ मला वाटतं मानगडचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ना आपला, तर ते सुद्धा असंच आहे. या साईडने आलो आपण. ते सुद्धा वाड्याचे अवशेष दिसतात बघा. तिथं आता उभा आहे ना या साईडला. आणि वरतीच बहुतेक आता इथं सदर आहे का मोठा वाडा आहे कुठला तरी सरदारजीचा. सरदाराचा इथल्या माहीत नाही. अवशेषावरनं तरी वाटतोय वाडा. पुढं ती मजबूत तटबंदी दिसते. वाढत असणार इथं. त्याच्या ह्या साईडला पाण्याचं टाक आहे. याचा अर्थ वाढत तिथं.
हे बघा ते जे आहे ना हे पूर्ण वरती चढलोय आपण, पूर्ण खालनं असं वरती चढलोय ह्याच्यामधून. आपल्याला जरा अवघड आहे, रिस्की आहे. म्हणजे त्या साईडला कुठेतरी गुफा आहे वाटतं, तर ती पाण्याची टाकीची गुफा आहे. पाहता येते का पाहू आपण. चला त्या साईडला काय पाहू. नाही म्हटलं तरी किल्ला खूप मोठा आहे. बघा या त्या तटबंदीपाशी आलो आपण. जो इथला भाग आहे ना एवढा, या भागाची ही तटबंदी मजबूत, अतिशय मजबूत. बघा ना केवढी जाड आहे तटबंदी. त्याचा एवढाच भाग शिल्लक राहिला आहे. आणि इकडनं पुढं सुद्धा बराचसा हे वाटतं किल्ला. हे बघा इथं एक पाण्याचा टाका दिसते आपल्याला, ही पण तटबंदी दिसते. इथे एक कोरीव शिला आहे, खूप मोठी शिला आहे ही कोरीव. हे बघा पूर्ण उर्दू भाषेमध्ये खूप मोठा लेख आहे. तर आपल्याला त्यातलं काही कळत नाही, फारच मोठा आहे. शिवकालीन भाषा आहे आणि खाली इथे सुद्धा कोरीव असं पाण्याचं टाक आहे. किल्ल्याच्या ना चारही बाजूनी पाण्याची टाकी तुम्हाला भेटणार. कुठल्याही किल्ल्यावर जावा तुम्ही, पाण्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोय. बघा ही मजबूत अशी तटबंदी आपण पाहिली, बरीच मोठी आहे. शेवटच्या ह्या बुरुजावरती आलो आपण, तिथं दत्ता उभा आहे तिथं. तर पायऱ्या आणि इथं खाली बघा एक कातात कोरलेलं पाण्याचं टाका इथं पण आहे. ह्या साईडने राहतो आपण वरती, आणि सुरुवातीला तिथं मारुती राहायचं आपल्याला ते मंदिर लागलेलं. तर त्याच्या ह्या बाजूला आपण जायचं राहिलो होतो. तिथे एक पाण्याचा टाका आणि पलीकडे बुरुज एवढंच आहे या साईडला, बाकी काही नाही. नेकलेस पॉइंट कोकणातला. या गावावरून आलो आपण चालत. सरळ पुढे आल्यानंतर इथे विहीर येते, तिथे आपल्याला साप दिसते. किल्ल्याच्या ह्या साईडच्या टोकाच्या बुरुजावर आलो होतो आपण. दोन्ही टोक आपले पूर्ण आहेत. या साईडला सुद्धा बघा इथं एक वाड्याचा, इथं आता आपण उभं आहे तिथं वाड्याचे अवशेष उघड. आपण जिथं उभं आहे तो पण एक मोठा वाडा आहे. इथनं खालच्या वळीमधनं आपण आलो होतो वरती. खाली उतरतोय आपण, त्या अवघड पॅचपाशी आलो आहे. जरा इथनं व्यवस्थितच उतरावं लागणार आहे आपल्याला. काय डायरेक्ट सरळ खाली आहे आणि पाय ठेवायला पण जागा नाही असं आहे. परत आता युटर्न मारून ह्या साईडने जायचं आपल्याला, इकडनं पायऱ्यावरनं. आपण वरती चढलो होतो आणि गुहेमधलं पाण्याचा टाका. आणि इथं एक पाण्याचा टाका पाहायला भेटला आपल्याला.
आत्ताच पाक एवढं ऊन होतं आणि लगेचच पाक एवढा पाऊस झालाय. बसतंय का आपण येतो भाऊ. हे बघा हा आपण जाऊ. खूप जोरात पाऊस झालेला आहे. हे बघा या रोडने आपण गेलतो वरती. आता पाऊस पडलाय तर बघा कसा धबधबा झालाय तयार.